तरुणांना दिशा देण्याचं काम ते करत असतात आणि त्यामुळे सामना कंटिन्यू करा. या भागामध्ये या श्रीराम संस्कार केंद्राने तुम्ही कंटिन्यू जे करा. अनेक नररत्न म्हणायला अजून त्यांना बराच वेळ आहे, पण तरुण आमच्या समाजाला दिशा देणारे तरुणांची स्फूर्तिस्थानं इथे आम्हाला पाहायला मिळाली. खरं म्हणजे आजचं जे वातावरण आहे ते कदाचित सुरुवातीला मला असं वाटलं की मी ही मॅच बघायला मुंबई या ठिकाणी आलोय की काय, कारण जे वातावरण ज्यांनी निर्माण केलेलं आहे ते त्यांना लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण अशा पद्धतीचं वातावरण आणि जो मॉब आहे या मॉबला सुद्धा संस्कार करण्याची क्षमता या वाडीमध्ये मला दिसून आली. खरं म्हणजे या संस्कार केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे, प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे, परंतु समाजाला दिशा देण्यासाठी इथे एक चांगल्या प्रकारचं वाचनालय सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीने भविष्यामध्ये खूप मोठी कामं ह्याच्यामध्ये करणारे केले जाणार आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की आज जे वातावरण आहे ते संपूर्ण समाजाला दिशादर्शक आहे, याचा सर्व मला अभिमान आहे आणि या अशाच प्रकारच्या उत्तरोत्तर यांची प्रगती वाढत जावं अशीच प्रभू चरणी प्रार्थना करून मी माझं 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याकडे, जिथे अतिशय महत्वपूर्ण अशी लढत आहे. भागवत चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर आरव अर्णव वॉरियर्स. चला, भागवत चॅलेंजर्स आणि अर्णव वॉरियर्स हे एकाच वाडीतून एकाच गावातून बिलॉंग करणारे खरं तर 2 संघ आहेत. भागवत चॅलेंजर्स संघाचे संघमालक आहेत डॉक्टर महेश भागवत आणि त्याचबरोबर अर्णव वॉरियर्स संघाचं जर पाहिलं तर धनराज यादव स्वतः संघमालक आहेत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा निखिल क्षीरसागरच्या दिशेने अचूक वेध घेणारा चेंडू होता, ज्या ठिकाणी धाव मात्र भेटत नाही आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितेश साळुंके याच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये च्या काढून पहिली हॅट्रिक कंप्लीट केलेली होती. धावचीची संधी, यस यस, ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. भागवत चॅलेंजर्स संघाचा आघाडीचा जो फलंदाज आहे तो माघारी परततोय. प्रेशर दबाव इथे भागवत चॅलेंजर्स या टीमवरती निर्माण होऊ शकतं, परंतु साहिलला जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. जेवढा वेळ साहिल विकेटवरती राहील उभा, धावा इथे येऊ शकतात. पोषक अशी खेळपट्टी आहे. ऑन साईडला तुम्ही स्ट्रोक खेळू शकता. चला, जे पाहुणे मंडळी त्यांना विनंती आहे कृपया आपण भोजनाचा आनंद घ्या. आपण भोजन करून घ्या. रिया फायटर्स, रमजाई रायडर्स. मागचा जो सामना झालेला होता त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की रमजाई रायडर्स आणि रिया फायटर्स यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळालेली होती आणि त्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन मॅन आर्मी. मिस्टर स्वेत ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. शेवटच्या षटकामध्ये त्याने धावा डिफेन्स केल्या, 6 चेंडूमध्ये 5 धावा आणि तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी आदरणीय पद्मश्री कर्मवीर दादासाहेब विधाते आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वेतला प्रदान करावी, ज्यांनी सर्वोत्तम कामगिरी पार पाडत रमजाई रायडर्स संघाचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आणलं होतं. यावेळेला कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का तर नाही आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मिस्टर नितेश साळुंके यांच्या माध्यमातून. हा तोच गोलंदाज आहे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये अतिशय लाजवाब अशी गोलंदाजी पार पाडली होती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राजवीरला आपण त्या ठिकाणी पाहतोय, कोणतीच चूक करत नाही. चेंडू अडवतोय, षटक देखील संभवतः इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत 4 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा डिफेन्सिव्ह इथे भागवत चॅलेंजरचा संघ आहे. हॅलो चेक. श्रीनाथ आहे आणि तोच बरोबर आपण जर पाहिलं तर साहिल गंगावणे, साहिल आयकॉन खेळाडू आहे भागवत चॅलेंजर संघाचा. 4 धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये राजवीरच्या हातामध्ये आरव अर्णव वॉरियर्सने चेंडू सुपूर्द केला. स्वतः संघ मालक धनराज यादव या सामन्यात खेळत नाही आहेत. त्यांनी दुसऱ्या खेळाडूला या ठिकाणी प्रमोट केलेला आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय बॉल इथे. साहिलच्या बॅटमधून सिंगल धाव मिळते आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरकते. 5 धावा तुम्ही पाहताय ऑन स्कोरबोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋतिक सारखा जो आघाडीचा स्टार खेळाडू होता तो लवकर बाद झालेला होता. पहिल्या षटकामध्ये धावचित झाला होता. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. साहिल है तो मुमकिन आहे. एक मोठी धावसंख्या दृष्टीपथामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे भागवत चॅलेंजर्स संघासाठी, कारण समोर
अर्नवारो वॉरियर संघ बलाढ्य संघ आहे. बॅटिंग लाईन खूप मोठी आहे अर्नवारो वॉरियर संघाकडे, त्याच्यामुळे जवळजवळ 20-25च्या आसपास धावसंख्या सेट करणं फार गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंच दोन्ही हात भूमी समांतर करतायत. एका अवांतर धावेचा इशारा, धावसंख्या 1ने वधारते आहे. याही वेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी नो बॉलचा देखील इशारा आहे पंचांचा. येस, ॲब्सोल्युटली राईट डिसिजन. कधी स्क्वेअर चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, सातत्याने दिशाहीन गोलंदाजी. मिस्टर राजवीर यांची याही वेळेला नो बॉलचा इशारा. गोलंदाजी करत असताना रिस्ट्रिक्शन तुमच्यावरती आहेत. फुटलॉक आहे, हँड फ्री आहे. पाय तुम्ही उचलला तर पंच पाठीमागे तयार आहेत. नो चेंडू ते डिक्लेअर करतायत. कालपासून अतिशय सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेने शानदार स्ट्रोक आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर. नो बॉलचा इशारा आहे. 2+1 = 3. 3 धावांच्या मदतीने भागवत चॅलेंजर संघासाठी ही मोठी पर्वणी आहे की धावा येत आहे. तिथे धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा होत्या, या षटकामध्ये 8 धावा आलेत. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. राजवीर प्रचंड मागणा ठरतोय इथे. राजवीर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना थोडासा मागणा ठरला इथे. साईला जास्तीत जास्त वेळ उभं राहणं फार गरजेचं आहे. एक मोठी धावसंख्या होऊ शकते, कारण 12 धावा आलेल्या होत्या इथे आतापर्यंत. हो, हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. हलकंसं अपील झालंय तिथे. दोन्ही पंच कदाचित एकत्र येऊन चर्चा करू शकतात. नेमकं काय घडलंय इथे? बॅट कट आहे का? चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलाय का? हे देखील पाहावं लागेल. चेक करायचंय तिसऱ्या पंचांकडे. येस, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला इथे. सो एक 1 मिनिट तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय डिसिजन. सो जाऊया या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांकडे. कशासाठी घेतलाय तुम्ही कॅच आउट, स्टंप आउट? कशासाठी? स्टंप आउटसाठी. स्टंप आउटसाठी फक्त बघ. स्टंप आउटसाठी बघ. स्टंप आउट बोल्डसाठी बघ. याच्यानंतर नेक्स्ट मॅच जय सियाराम आणि धुमाळ वॉरियर्स. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. बोथ टीम कॅप्टन्स आपण देखील तयार राहा. लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जय सियाराम आणि धुमाळ वॉरियर्स यांच्यामध्ये. या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे डिसिजन. थोडासा वेळ जरूर घेतला जाईल. प्रत्येक अँगलने इथे चेक केलं जाईल. बॅट कट होती, क्लीन बोल्ड झालाय, या सर्व गोष्टी इथे पडताळल्या जातील आणि त्याच्यानंतर डिसिजन येईल आपल्यापर्यंत. येस, क्लीन बोल्ड. खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. क्लीन बोल्ड झाला इथे. साहिल सारखा जो स्टार खेळाडू होता तो माघारी परतेल. हा मोठा धक्का बसला इथे. येस, हा डिसिजन फार महत्वाचा होता इथे. साहिल जो आयकॉन खेळाडू होता, जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभा राहिला होता. धावा येत होत्या इथे. अर्नवारो वॉरियर्स संघाचे जे संघ मालक धनराज यादव खुश आहेत. आता थोडंसं प्रेशर आलं होतं त्यांच्यावरती, ज्या अवांतर धावा गेल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र खुश झालेत. शुभम आलाय, न्यू बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालाय. भागवत चॅलेंजर संघासाठी आता विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं. धावा येत आहेत इथे. राजवीर धावा खर्च करतोय, परंतु इथे धावा येण्यासाठी खेळाडू विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. याही वेळेला मोठा फटका खेळायचा आहे. टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे. चेंडू जातोय सरळ. यष्टीरक्षक आतिश भागवत यांच्या दिशेने. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आहे. हाही चेंडू सुरेख आहे. शानदार कमबॅक आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचते. बॅक टू बॅक 4 चेंडू आय थिंक इथे डॉट टाकलेले होते. कारण बघितलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचे 4 चेंडू लगातार त्याने निर्धाव टाकले आणि कमबॅक केलंय अर्नवारो वॉरियर्स संघासाठी राजवीरने. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होत नाहीये. पुन्हा एकदा नितेश साळुंकेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला कॅप्टनने. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू आहे आणि सिंगल धाव इथे मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हाच जर सरासरी शेवटपर्यंत पाहायला मिळाला तर आय थिंक 24-25च्या आसपास येथे भागवत चॅलेंजरची धावसंख्या होऊ शकेल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बारचा चेंडू. बॉटम हँडचा सुरेख वापर श्रीनाथच्या माध्यमातून.
काल श्रीनाथला आपण पाहिलं होतं की संकटमोचक भूमिका पार पाडली होती ॲज अ बॅटर्स म्हणून त्याने धावा बनवल्या होत्या. आज पुन्हा एकदा त्याची ही अग्निपरीक्षा असणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. विविध गावातून वाडी वस्त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. नितेश साळुंके राऊंड विकेट गोलंदाजी करतो. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. टॅपचा फटका खेळल्यामुळे हा खेळाडू माहीर आहे. आखो टप्प्याच्या बॉलवरती बॅकफुटवरती जात सुरेख टॅप करतो. धावा येत आहेत. भागवत चॅलेंजरची टीम पुढे सरकते. धावफलकावरती 15 धावा झालेल्या आहेत. अजून 10 धावा आय थिंक बंद फार गरजेचं आहे. ते बनायला पाहिजे. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ज्या ठिकाणी आमचे मनोदादा चेंडू अडवत आहेत. अंगण कॅटरेजचे ते सर्व आहेत. हा चेंडू सुरेख हाताळलाय. चांगलं कमबॅक केलेलं आहे इथे मिस्टर नितेश साळुंके. आणि याच्या अगोदरच्या बॉलवरती सातत्यानं धावा येत होत्या, परंतु त्यानंतर पुनरागमन करत असताना नितेश साळुंके समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर. आई चेंडू निर्धाव. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती भागवत चॅलेंजरचा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना शेवटचे 6 चेंडू अजून देखील बाकी आहेत. अर्नवारो वॉरियर्स संघाने चेंडू शेवटच्या षटकासाठी निखिल क्षीरसागर यांच्या हातामध्ये सुपूर्त केलेला आहे. निखिल आणि धनराज यादव यांची मैत्री खूप वर्षापासूनची आहे आणि धनराज यादवनी सांगितलं ते आय कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल की शेवटचं षटक निखिल क्षीरसागरकडे द्या, तो चांगली गोलंदाजी करू शकेल, धावा कमी देईल हे देखील त्यांनी सांगितलं. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी दुहेरी धाव मिळते. या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावरती. इथे विकेट डझंट मॅटर, तुम्हाला धावा बनवायच्या. शानदार फटका होता. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. भागवत चॅलेंजर संघासाठी संकटमोचक चौकार. चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग बैटिंग. देर आयर दुरुस्त आयर विलंब से किंतु सफल स्ट्रोक आता हुआ. गेंद गई थी सीधा दंदनाते हुए सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. निखिल थोडासा मागणं, याही बॉलवरती ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. धाव घ्यायची आहे, परंतु सुदेश आयरे आणि नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आहे तिथे. यस प्रशांत, अतिशय सुरेख अशी पंचगिरी पार पडतात. नितेश साळुंके तू देखील बघतोय ते यावेळेला बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद होतोय, परंतु हा खेळाडू बाद जरी झाला असता तरी त्याची कामगिरी मात्र त्याने पार पाडलेली आहे. टीमची धावसंख्या 23 धावा ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे काही चेंडू अजून देखील बाकी आहेत. भागवत चॅलेंजर श्री दत्ता एलकर, कृपया आपण थांबायचं इथे. चला या ठिकाणी आपण दत्तारामजी येलकर यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. मी विनंती करेन श्रीराम संस्कार केंद्राच्या अध्यक्षांना की त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर प्रशांतजी भारती यांना देखील विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल. यस यस, इथे मिसफील्ड होते, मिसफील्ड झाले तिथे आणि त्याचबरोबर धाव देखील मिळते. वनडी संभवता मिळू शकेल. निखिल क्षीरसागर महागडा ठरतो या षटकामध्ये, ज्या ठिकाणी एक चौकार आला, टुडीचा एक फटका, सिंगल, सातत्याने धावा आल्या. प्रत्येक फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. राजवीरने ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी आला होता त्यावेळेला पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. त्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू त्याने डॉट टाकलेले होते. नवशी गावचे अध्यक्ष नितेंजी मोरे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओके. श्री यशवंत आयरे गुरुजी, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर श्री तुकारामजी क्षीरसागर, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी निर्धारित पहिल्या इनिंगचा 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 24 धावा बनवल्या आणि 25 धावांचं समीकरण या ठिकाणी सेट केलंय. ते अर्थातच अर्नवारो वॉरियर्स संघासाठी नेक्स्ट मॅच होईल. जय सियाराम आणि धुमाळ वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला या आपण टॉस बॉक्समध्ये. आणि या टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रशांत भारदे यांना. प्रशांतजी भारदे, हा टॉस आपल्या शुभ हस्ते संपन्न होईल. जय सियाराम धुमाळ वॉरियर्स, चला या. सन्माननीय तुकारामजी क्षीरसागर, निवृत्त निवासी नायब तहसीलदार यांना विनंती करेन कृपया आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय तुकारामजी क्षीरसागर. त्याचबरोबर यशवंतजी आयरे यांना देखील विनंती करेन कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर श्री विलासजी क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक यांना देखील विनंती करतो कृपया आपण देखील मंचावरती यावं. राजेंद्र क्षीरसागर यांना देखील विनंती करेन कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. पाचवली ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच
येलकर वहिनी, मी आपल्याला विनंती करेन कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं प्लीज. वेलकम. येलकर वहिनीला मी विनंती करेन कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं पाचवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणाऱ्या येलकर वहिनींना आम्ही सातत्यानं पाहिलेलं आहे. अहोरात्र गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेला असं हे व्यक्तिमत्व आज श्रीराम संस्कार केंद्र टेटवली आयोजित या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येथे त्या देखील उपस्थित राहिलेल्या आहेत. अमोल क्षीरसागर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पंचवीस धावांची आवश्यकता आहे. साहिल गंगावणे गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर नितेश साळुंके नॉन स्ट्राईक मार्कवरती आहे तो जयेश. आपण येलकर वहिनींचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. मी विनंती करतोय श्रीराम संस्कार केंद्राच्या वतीनं, अर्थात त्या ठिकाणी रवींद्रजी भारदे हा सन्मान करतील. येलकर वहिनी पाचवली ग्रामपंचायतीच्या सन्मान्य सरपंच देखील आहेत, आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. धन्यवाद. नितेश या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू, अर्थात क्षेत्ररक्षकाने चेंडू जाऊन दिला, त्याला माहिती होता हा चेंडू अडवताना जर थोडीशी चूक झाली तर कदाचित चौकार जाऊ शकेल. इथे कोणताही धोका संभवणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली होती. षटकातला पुढचा चेंडू फुल टॉस बॉल, या ठिकाणी श्रीनाथ चेंडूवरती येतोय. थोडासा फंबल होतोय, धाव घ्यायची की नाही घ्यायची, थोडंसं द्विधा मनस्थितीतलं चित्र देखील आपण पाहिलं होतं या दोन बॅटरच्या दरम्यानचं. आणि सरते शेवटी निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. नितेश साळुंके ज्याच्यावरती फार मोठी कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे. आई चेंडू सुरेख आहे. पुन्हा एकदा श्रीनाथच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने धावा वाचवतोय तिथे श्रीनाथ सारखा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. राऊंड विकेट साहिल गंगावने प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत पार पडले. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. इथे सातत्यानं परिश्रम मेहनत घेताना हे दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाहतोय. साहिल राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नितेश साळुंके बॅक टू द पॅव्हिलियन. भागवत चॅलेंजर्स संघाच्या प्रांगणामध्ये सेलिब्रेशनला सुरुवात. महत्वाचा जो खेळाडू होता अर्णव आरव वॉरियर्स संघाचा, तो पॅव्हिलियन मध्ये परततोय. सन्नाटा अर्णव आरव वॉरियर्सच्या प्रांगणात. यशवंतजी आयरे ज्येष्ठ नागरिक श्रीरामनगर टेठवली यांचा आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. हरिभक्त परायण यशवंतजी आयरे यांचा आपण सन्मान प्रशांतजी भारदे यांच्या शुभ हस्ते करतोय. धन्यवाद. आपण देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 धावा ऑन स्कोअरबोर्डवरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 22 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा काय एक खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर किती परिवर्तन होतं. PSI उमेश भागवत मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत आणि पूर्णपणे सामन्याची जी सूत्र आहेत ती संभवतः त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहेत. अतिशय सुरेख असं नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अद्वैत भागवत गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. नानू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हाताळेल. ऑन साईडला ड्राईव्ह केला, थोडासा स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मिस्टर नानू यांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा नानू सज्ज होतं. समोर जय शिदाते सारखा स्टार खेळाडू आहे. यावेळेला फुल टॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू जर जाऊन दिला असता सरळ मर्यादा रेषेच्या पलीकडे तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते. नानूला एकच काम करायचं, चेंडू सोडायचा आहे. यस, अगदी अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. चेंडू थोडासा स्लोवर टाकतोय आणि त्याचा फायदा देखील होतोय त्या अर्णव आरव वॉरियर्स संघाला. हाही चेंडू सुरेख आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शानदार डिफेन्स होता. सीमा रेषेवरती भागवत चॅलेंजर्स संघाचं अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या यावेळेला नो बॉलचा इशारा. यस, नो बॉल देखील आहे. अर्णव आरव वॉरियर्स वरती प्रेशर आहे, परंतु हा नो चेंडू आल्यानंतर थोडासा सुटकेचा निश्वास देखील त्याने सोडलेला आहे. कारण धावा झालेले आहेत. 8 धावा झालेल्या आहेत. 17 अजून देखील बनवायचे आहेत. खतरा होऊ शकेल का? दोन्ही टीम विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. पुन्हा एकदा बॉटमहॅनचा चांगला वापर केलेला आहे. एक धाव इथे जरूर मिळते. धावसंख्या 9 पर्यंत पोहोचलेली आहे. 16 धावांची अजून देखील गरज आहे. प्रथमतः फलंदाजी करताना भागवत चॅलेंजर्सने 24 धावा बनवलेल्या होत्या आणि 25 धावांचं
समीकरण सेट केलेलं आहे. हाही चेंडू सुरेख टाकलाय, पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय जयच्या माध्यमातून. सिंगल धाव इथे मिळू शकते आणि त्याचबरोबर धावसंख्या देखील आता पुढे वधारती आहे. तुम्ही पाहताय 10 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. 15 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू असताना थोडंसं मागणं षटक ठरतं इथे. पहिल्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी आपण सर्वांनी पाहिली होती. मिस्टर साहिल गंगावणे यांच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू कॅप्टन आहे भागवत चॅलेंजर संघाचा. याही वेळेला बॅकफुटवरती गेला जयेशकडे वेळ होता एवढा की तो सहजरित्या फ्रंट फुटवरती आला. चेंडूला बॅटच्या अगदी मधोमध घेतला, ऑन साईडला ड्राईव्ह केलं. षटक देखील संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्ती तर 12 धावा धावफलकावरती आणि याच्यानंतर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. भागवत चॅलेंजर्स वर्सेस अर्णव आरव वॉरियर्स. धनराज यादव मैदानामध्ये नाही आहेत, कानमंत्र ते देऊ शकत नाही आहेत इथे. टॉस केला त्यांनी, त्याच्यानंतर एक बदल केला. कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं की ते मैदानावरती अतिशय सुरेख रणनीती अवलंबताना पाहायला मिळाले होते, परंतु आज या मॅचमध्ये न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला. अन्य खेळाडूला संधी दिली. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. हे षटक फार निर्णायक ठरू शकेल या मॅचच्या दृष्टीने. साहिल गंगावणेच्या हातामध्ये चेंडू आहे, राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू अर्थात टुडीचा फटका होता. या 2 धावांच्या मदतीने समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच असणार आहे. या ओव्हरमध्ये पाहिजे भागवत चॅलेंजर्सला एखादी विकेट, परंतु राजवीर एक मुरब्बी असा खेळाडू आहे. तो मात्र टिचून फलंदाजी करतो. मोठे फटके खेळणं शक्यतो टाळतोय. सिंगलवरती कॉन्सन्ट्रेशन तो करतोय आणि त्याचीच फलश्रुती आहे. धावा येत आहे तिथे. हा चेंडू सुरेख आहे, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय इथे. निर्धाव चेंडूची सांगता होतं प्रत्येक बॉलवरती धावा बनवायची आहे, त्याच्यामुळे प्रेशर आर्नवारो वॉरियर्सवरती नक्कीच जनरेट होईल. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडूला ड्राईव्ह केल्याच्या ठिकाणी सिंगल धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती. अजून देखील 9 धावांची गरज आहे. हे षटक मी म्हटलं होतं मागाशी देखील फार निर्णायक ठरू शकेल. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा शिल्लक ठेवतोय त्याच्यावरती बरंच काही डिफेन्स असणार आहे भागवत चॅलेंजर संघासाठी. मी म्हणेन जर 6 किंवा 7 धावा जरी शेवटच्या ओव्हरमध्ये रिमेनिंग राहिल्या तरी देखील राजवीर जर फलंदाजी मार्कवरती असेल तर येऊ शकतात, कारण एक जो गोलंदाज आहे तो थोडासा वीक राहील भागवत चॅलेंजर संघासाठी. कारण 2 षटकं आपण बघितली की अर्थात साहिल टाकतो, 1 षटक तर ऑलरेडी नानूने टाकलेला आहे. तिसरा गोलंदाज कोण यूज केला जाईल, ऑप्शन काय असेल ते. श्रीनाथचा ऑप्शन जरूर आहे. श्रीनाथला ते गोलंदाजी देऊ शकतात. काल देखील श्रीनाथ ते चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दुसरा कोणता ऑप्शन असणार आहे भागवत चॅलेंजर संघासमोर हे देखील कुठे ना कुठेतरी पाहणी केली जाईल. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. सिंगल धावेच्या माध्यमातून षटक देखील संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 18, म्हणजे 6 बॉल 7 धावांची गरज आहे इथे. हाय व्होल्टेज मॅच पुन्हा एकदा बॅक टू बॅक उत्कंठावर्धक सामना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं की 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि रिया फायटर्सने अर्थात जबरदस्त कामगिरी पार पाडली. धावा डिफेन्स केल्या आणि बलाढ्य रमजाई रायडर्सला जवळजवळ स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. इथे 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. अर्णव आरव वॉरियर्स संघाचे 2 धुरंधर खेळाडू मैदानावरती चर्चा करता संवाद साधतायत, तर दुसरीकडे ग्रुप डिस्कशन सुरू आहे भागवत चॅलेंजर संघाचं. यस, आपण चर्चा केली होती की श्रीनाथ हा ऑप्शन होऊ शकेल. श्रीराम संस्कार केंद्राचे मुरलीधरजी यदमळ आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय दादांना विनंती करतो. काय झालं? आदरणीय दादा शांतीनाथ महाराजांना विनंती करतो की आपण श्री मुरलीधर यदमळ सर यांचा सत्कार करायचा आहे. जय सियाराम आणि धुमाळ वॉरियर्स, चला टॉस साठी या. मी प्रशांतजी भारती आपल्याला विनंती करेन का टॉस आपण करून घ्या. प्रशांत सर टॉस करून घ्या. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, थोडासा लेट यष्टीरक्षक आणि इथे सहजरित्या सिंगल धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरते दोन्ही फलंदाज. अगदी जर बघितलं तर फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं डॉक्टर महेश भागवत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा लेट चेंडू पकडला, अन्यथा जर चेंडू थोडासा अगोदर पकडला असता यष्ट्यांवरती लावला असता तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु सुदैवी ठरतोय तो अर्थातच जय शिदाते. श्रीनाथ षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय चेंडू. त्या ठिकाणी महिला मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये बसलेले आहेत. सर सलामत पगडी 50, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा. रोशन घोडेराव व्यासपीठावरती यायचं आहे. चला प्रशांत टॉस करून घे ना, तुला टॉस सांगितलं करायला. प्रशांतजी भारती यांच्या शुभास्थ आपण टॉस करून घेऊया. जय सियाराम आणि धुमाळ वॉरियर्स.
श्रीनाथ या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होता. धावचीची संधी संभवता, परंतु इथे पुनश्च एकदा जीवनदान मिळतंय. बाल बाल बचे ते वहां पर कहीं ना कहीं खतरा हो सकता था. सुरक्षित या ठिकाणी दोन्ही खेळाडू 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हार्टबीट्स वाढलेत आता इथे. धनराज यादव यांच्या हृदयाचे ठोके जर आता काउंट केले तर ते वाढलेले असतील. प्रेशर दबाव इथे दोन्ही टीमवरती आहे. दोन्ही टीम आता काय दोन्ही टीमवरती प्रेशर दबाव आहे इथे. आपण धुमाळ वारिस आणि जय सियाराम यांच्यामध्ये टॉस करून घेऊया तिकडे. श्रीनाथ पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट करताना राऊंड विकेट गोलंदाजी करत. समोर राजवीर सारखा एक स्टार खेळाडू आहे. यावेळेला बॅकफुट वरती जात कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चेंडू सरळ जातोय मर्यादा रेषेच्या पलीकडे. राजवीरच्या रूपामध्ये अर्णव आरो वॉरियर्सला मोठा धक्का बसतोय. सेलिब्रेशन भागवत चॅलेंजर्स हे तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, वो गीत नया गाता हूँ. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. अर्णव आरो वॉरियर्स बनाम भागवत चॅलेंजर्स एकाच गावातले 2 संघ अर्थात विजयासाठी सातत्यानं संघर्ष करतायत. श्रीनाथची कमाल, भागवत चॅलेंजरची धमाल पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते. राऊंड विकेट यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू टुडीसाठी जातोय. आतिश भागवत, आतिश है तो मुमकिन है. किसने सोचा था कि अखबार बेचने वाले डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहब आगे जाकर देश के सफल राष्ट्रपति बन सकते हैं. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता है. ए मेरे दोस्त, रख जज्बा अपने जिगर में, एक दिन मुकद्दर भी आपका गुलाम बन सकता है. मागच्या सामन्याची हायलाइट आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं होतं की रमदाई रायडर्सला 1 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता होती. तिसऱ्यांदा सिच्युएशन आले तशी 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. आतिश भागवत यावेळेला संकटमोचक ठरेल का? बॅकफुट वरती गेलाय, इथे मिस केलाय बॉल. भागवत चॅलेंजर्स विन द मॅच. भागवत चॅलेंजर्स विन द मॅच. अर्णव आरो वॉरियर्स 25 धावांचा विजय लक्ष्य घेऊन मैदानामध्ये खेळत होता आणि यावेळी 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना हा सामना इथे जिंकलाय भागवत चॅलेंजर्सने. नेक्स्ट मॅच जय सियाराम धुमाळ वॉरियर्स. जय सियाराम. जय सियाराम डिसिजन सांगा. घेऊया. जय सियाराम तुमचा डिसिजन सांगा. चला गोलंदाजी सुरकून घ्या. हा बोल. चला ज्यांचं जेवण अजून देखील बाकी आहे त्यांना विनंती आहे की शेवटची पंगत सुरू होते. ज्यांचं जेवण अजून देखील बाकी आहे त्यांना विनंती आहे कृपया आपण भोजन करून घ्या. शेवटची पंगत आहे. कृपया आपण सर्वांनी भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. गंगाधरजी यदमळ आपण इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. गंगाधरजी यदमळ, सुधीर आयरे, सुधीर आयरे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीराम संस्कार केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष गणपतजी क्षीरसागर. गंगाधरजी, गंगाधरजी आपणास विनंती करतो की आपण गंगाधरचा सत्कार करायचा आहे.